फॅमिली, अर्चना चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सर्वांना गुड मॉर्निंग। झाली का तुमची चाय पाणी? तर आज आपण बनवणार आहोत नाश्त्याला पुऱ्या। त्यासाठी बघा इथं मी पुऱ्या म्हणजे व्हिडिओ काढला नाही, लाईट गेली होती आमच्या इकडं। हे बघा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। एक चपातीच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत, बाकीच्या इथे राहिलेल्या आहेत। हे बघा आता लाईट आली आणि गरमी पण लय व्हायला लागली, तर घेते मी आता पटकन पुऱ्या लाटून। कालपासून प्रज्ञा बोलत होती मला की मम्मी मला पुऱ्या खायच्या आहेत, तर तिला म्हणलं थांब जरा, तिची तब्येत खराब होती ना, तिला तेलकट खायला नाही सांगितलं होतं म्हणून मी केलं नव्हते। तर आज मी पुऱ्या बनवत आहे। खूप सोप्या पद्धतीच्या मी अशा पुऱ्या बनवत आहेत। आपल्याला काय झंझट नाही कशाचीच। आपण पहिला अशा पुऱ्या गोल गोल करत होतो, ते साईडचं पीठ पडत होतं, वापस आपल्याला करावं लागत होतं। त्यामुळे बघा मी सोप्या पद्धतीची पुरी बनवलेली आहे, त्रिकोणी पुरी। ते समोसा टाईप पुरी आहे। तर अशा पद्धतीने मी आता सगळ्या अगोदर पुऱ्या बनवून घेते आणि मग तळताना नक्कीच दाखवते। अरे तर लय सोपं जुगाड बघितलंस तू। हा, पहिलं गिलास घ्यायचे, डब्बा घ्यायचे, ते जास्त पीठ पडायचं ना मग। हा, हे एकदम सोप्या पद्धतीच्या पुऱ्या आहेत, झटपट होत्यात। होत्यात का पुऱ्या अर्चना? चालल्यात ना। हा, कर बरं लवकर लवकर बघू अर्चनाच्या पुऱ्या। अर्चना अशा बघा त्रिकोणी पुऱ्या करायला लागली आणि खरोखर खूप सोपं आहे। पहिलं लय डब्यानी गोल करा रे, हे करा रे, खूप झंझट होती। आता एकदम मस्त शॉर्टकट आहे। एक चपाती लाटायची, तिथे 4 तुकडे करायचे, बस झाली पुरी। तर आता बघू अर्चना पुऱ्या तळताना, भेटू नंतर पुऱ्या तळताना। कढई ठेवलेली आहे, अजून तेल टाकलेलं नाही, गॅस चालू आहे। अरे तेल टाक ना लवकर। त्या पुऱ्या तिच्या अशा लाटून झालेल्या आहेत, हे बघा आता लगेच तळायच्या। तर चला बघू तळताना। तर आता आपली कढई तापलेली आहे, घेऊ आपण तेल टाकून। तर बघू शकता पूर्ण तेल टाकलंस? हो। का रे? उरलेलं काढता येते ना, पुऱ्या तळून निघल्या पाहिजेत ना चांगल्या। आपलं तेल टाकून झालेलं आहे कढईमध्ये सगळं। तर आता आपण 5-10 मिनिटं थांबू, तेल गरम होईपर्यंत। 5-10 मिनिटं का 2-3 मिनिटं? नाही, ते गॅस स्लो केलाय ना मी। अच्छा, कारण फास्ट मध्ये तर लगेच तापतंय, पण स्लो मध्ये एकदम चांगलं तापतंय। हे घेऊ आपण पटकन पुऱ्या तळून। हे बघा पुरी। तर बघा, बघू शकताय तुम्ही, आपलं तेल खूप छान असं तापलेलं आहे। बघा आपली पुरी फुगली। तर चला आता घेऊ आपण पटापटा पुऱ्या तळून। खूप छान पुऱ्या फुगतात रे अशा चौकोनी। हा, चौकनी पण फुगत्यात। किती असं फुगली ती बघ ना, डम डम झाली नुसती। हे बघा इकडे 3 पुऱ्या काढ्यात अर्चनानं, इकडे 2 टाकल्यात। आता ते बघा काढायला लागली त्याच्यातून पण। ही आली एक, ते बघा ही दुसरी, ही लय फुगली। ही टाकली एक। आता हवा झटपट नाश्त्याला बघा कशी फुगती पुरी। हा, नवीन टेक्निक। आपल्याला जास्त वेळ पण लागणार नाही आणि आपला पटपट स्वयंपाक पण होईल। त्यासाठी आपण अशा पुऱ्या कापून घेऊ शकतो। तुम्हाला पण जर अशाच पुऱ्या बनवायच्या असत्या साध्या सोप्या, तर तुम्ही पण करून बघा। आपल्याला जास्त मेहनत पण करावं लागणार नाही। पुरी भाजी अशी पटकन झटपट होईल। आता भाजी बनवायची, बघू आता तिकडे आमच्याकडे भाजी तिकडे जावं लागते त्या साईडला। भेटली तर भेटली, नाही तर बनवू काहीतरी। तर बहिणीनं भावांनो, आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत। हे बघा, या आहेत आपल्या पुऱ्या। हे बघा, एक केलेली आहे मी गोल, कारण थोडंसं पीठ असं नरम झालं होतं म्हणून मी वापस त्याला गोल करून बनवली आहे। आणि ही इथं एक तळायला लागली। तर आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत सगळ्या। आता आपल्याला बनवायची आहे भाजी। बघू आता आपल्या इथं भाजी काय आणले। तर आमच्या पुऱ्या कशा आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत। तर आता मी बनवणार आहे इथं वांग्याची भाजी। वांगे आणि बटाटे मिक्स केलेले आहे बघा याच्यामध्ये। आणि त्याच्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे, इथं शेंगदाणे, कोथिंबीर आणि लसूण, हे फक्त 2-3च मी हे घेतलेले साहित्य। इथं बघा, शेंगदाणे मी मिक्सर मधून काढून घेतलेत। तर चला आता पटकन आपण टाकू भाजी। आपलं शेंगदाण्याचं कूट छान असं फ्राय झालेलं आहे। मी आता त्याच्यामध्ये वांगी आणि बटाटे मिक्स करणार आहे।
अशा पद्धतीने मी सगळे आता धुवून टाकते याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा मी असं मिक्स करून घेते. खरं तर मी उसळ आणायला गेले होते, पण आमच्या इकडे ते उसळवाली गावाला गेली म्हणून मी बटाटा आणि वांग्याची भाजी बनवली. तर बघा तुम्ही बघू शकताय खूप छान असं फ्राय झालेलं आहे वांगा आणि बटाटा. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे पाणी, म्हणजे थोडीशी घट्ट भाजी बनवणार आहे. पुऱ्यासोबत थोडी घट्ट भाजी असते ती छान लागते. घेऊ आता आपण पाणी टाकू. आपली भाजी झालेली आहे. बघा बघू शकता आपली भाजी झालेली आहे. आता घेऊ आपण आता पटकन जेवायला, त्यांना लई भूक लागली. दे लवकर लवकर बाबा. बस 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 जास्त नको देऊ बस. इकडे प्रज्ञा जेवती पुरी आणि भाजी. प्रज्ञा का झाली पुरी भाजी? हा भाजी झालेली आहे. भारी झाली का? हे बघा इकडे आहेत पुऱ्या, इकडे भाजी, इकडे दुसरी परत एक भाजी, मिक्स भाजी. तर या जेवायला. तर या तुम्ही सर्व जेवायला. आता आम्ही करतो जेवण. खूप वेळचं भूका लागल्यात. युट्यूब फॅमिली तुमच्या जेवण नसते झाले तर ह्या जेवण करून. आणि आपला आजचा व्हिडिओ कसा आहे नक्की सांगा. नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.